आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलावली आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी आढावा घेतला जातोय, तर या बैठकीसाठी आता नेते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। या बैठकीला काही अधिकारी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला वर्षा बंगल्यावर दाखल झाल्यात। गाड्यांचा ताफा देखील आपण पाहतोय। वर्षा बंगल्यावरती आता हे सगळे नेते आणि काही अधिकारी दाखल होतानाची दृश्य आपण पाहतोय। वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दाखल झाल्याची दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षावर ही तातडीची बैठक बोलावलेली आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आढावा घेतला जातोय। तातडीच्या बैठकीमध्ये आढावा घेतला जातोय। काही महत्त्वाचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, तर पोलीस महासंचालक देखील या बैठकीला आता उपस्थित झालेले आहेत। महत्त्वाचे नेते देखील आणि काही मंत्री देखील बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रवींद्र चव्हाण तसंच राज्याच्या नौदलाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। तर चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। मी चेतन यांच्याकडे जातोय। चेतन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने वर्षावरती तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी आता या बैठकीला उपस्थित राहत आहेत। काही अधिकारी देखील बैठकीसाठी पोहोचल्याचं कळतं। या बैठकीचे सध्याचे ताजे अपडेट काय मिळत आहेत? निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या वर्षा बंगल्यावरती आहेत। या उलट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे ऑनलाईन या बैठकीला उपस्थित असतील आणि एकंदरीत अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये या बैठकीस सुरुवात होईल। विशेषतः मालवणमधील प्रकरण असेल या संदर्भात नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत या बैठकीमध्ये ऑनलाईन संवाद साधला जाणार आहे। मुख्यमंत्री एकंदरीतच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठलाही निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत आहेत, कारण 1 तारखेला महाविकास आघाडीने याच प्रकरणावरती आता मोर्चाची हाक दिलेली आहे आणि जोडेमारे आंदोलन घेतलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी विरोधक या आंदोलनाला घेऊन आता राजकारण पेटवताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारही आता ऍक्शन मोडवर आपल्याला पाहायला मिळत आहे। शुभम, चेतन, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देखील वर्षा बंगल्यावर दाखल होत आहेत आणि नौदलाचे काही वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असणार आहे। त्या संदर्भातले अपडेट नेमके काय? निश्चितच नौदलाने उभारलेला हा पुतळा असल्याचं राज्य सरकार वारंवार सांगत आहे। याची देखरेख मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग करणार होतं। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याआधी केलेला पत्रचा जो पत्रव्यवहार होता, याशिवाय आता नुकताच जी घटनेनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सार्वजनिक बांधकाम विभागाने केली होती। त्यामुळे नौदलाबरोबर आता समन्वय साधून या प्रकरणातील जे दोषी आहेत त्यांच्यावर नौदलासहित पोलिसही कारवाई करण्याचे राज्याचे। त्यामुळे या समन्वय साधण्यासाठी SIT स्थापन केली जाते का याकडे सर्वांचं लक्ष असेल। या बैठकीमध्ये या संदर्भातील चर्चा होऊ शकते। SIT शिवाय जे दोषी फरार आहेत त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन कठोर कारवाई करून नवीन पुतळा उभारण्याची कार्यवाही सुरू करायची आहे आणि त्यामध्ये आता राज्य सरकारला नौदलाच्या मोठ्या मदतीची गरज भासणार आहे। त्यामुळे एकूणच नौदल आणि राज्य शासन यांच्यामध्ये समन्वय आजच्या बैठकीत साधला जाईल आणि काही ठोस निर्णय आहेत ते मुख्यमंत्री घेऊ शकतात। ठीक आहे चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात एकंदरीत या बैठकीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।